स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत जीएसटी आय एन कोड. कोणता कोड पाहणार आहोत? जीएसटी आय एन कोड. तर लक्षात ठेवायचं, हा जीएसटी आय एन कोड असतो 15 डिजिटचा. ओके, तर त्या पहिले एक लक्षात घेऊन घेऊ आपण. सर्वात पहिले जीएसटी म्हणजे काय? तर जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, तर हा झाला जीएसटीचा लॉंग फॉर्म. आणि मग दिला आय एन म्हणजेच काय? तर आय एन म्हणजे आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, तर मग हा पूर्ण लॉंग फॉर्म झाला जीएसटी आय एन. आणि लक्षात ठेवायचं, जो हा जीएसटी आय एन नंबर जो असतो तो 15 डिजिटचा कोड असतो. ओके, तर चेक करा, मी तिथे 15 डिजिट लिहिले आहे. तर लक्षात ठेवा, सर्वात पहिले काय दिला असतो तिथे? तर सर्वात पहिले दिला असतो आपल्याला काय दिला असतो? स्टेट कोड. जसा आपला पहा इथे लिहिलाय मी 27, तर तो झाला स्टेट कोड, म्हणजे महाराष्ट्राचा स्टेट कोड असतो. ओके, त्यानंतर 2 डिजिट झाले. मग जर आपण पहा तर या ए पासून तर या एच पर्यंत हे आहे 10 डिजिट. ओके, तर तो कोणता कोड? तर तो असते आपला पॅन कार्ड नंबर. प्रत्येक व्यक्तीला जो नंबर असतो पॅन कार्ड नंबर, त्या व्यक्तीचा पॅन कार्ड नंबर. सर्वात पहिले येतो आपला स्टेट कोड, त्यानंतर काय ते आपला पॅन कार्ड नंबर. ओके, त्यानंतर चेक करा, इथे लिहिलाय 1. काय लिहिलाय? 1. तर तो काय आपल्याला शो करतो? तो करते रिप्रेझेंट रजिस्ट्रेशन. म्हणजे काय? 1 म्हणजे इथं 1 काय आला? तर 1 याच्यासाठी आलाय म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर किती बिझनेस आहे, सॉरी बिझनेस नाही, आपण काय म्हणू शकतो, तो त्याचा त्या व्यक्तीच्या नावावर किती बिझनेस आहे हे आपल्याला काय करते? रिप्रेझेंट करते. म्हणजे जर इथे 2 असते तर त्या व्यक्तीच्या नावावर 2 बिझनेस आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर दिलं आपल्याला झेड. त्यानंतर काय दिलं आहे? झेड. तर झेड काय आपल्याला रिप्रेझेंट करतो? झेड हा युनिफॉर्म फॉर ऑल, म्हणजे सर्व व्यक्तीसाठी. ओके, सर्व व्यक्तीसाठी तो झेड काय असतो? कॉमन असतो, त्यात चेंजेस राहत नाही. त्यानंतर सर्वात शेवटचा नंबर आहे हा. ओके, हा थोडा इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग म्हणजे या नंबरच्या बेसवर हा काय होतं? चेक केलं. चेक केला म्हणजे काय? तर तो नंबर दर्शवतो आपल्याला कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ जीएसटी आय एन, म्हणजे त्या व्यक्तीचा तो जीएसटी आय एन नंबर हा कन्फर्म आहे की नाही हा आपल्याला या लास्ट डिजिटवरून आपल्याला जीएसटी पोर्टलवर माहित पडते. म्हणजेच आज आपण काय केलं? जीएसटी आय एन बद्दल आपण त्या 15 डिजिट बद्दल आणि प्रत्येक डिजिटला काय दिलं त्यांनी? जे 2 पहिले 2 दिले आहेत, नंतरचे 10, नंतर 1 याला जे काय दिलं आहे त्यांनी नेमिंग दिलंय आणि ते कशासाठी रिप्रेझेंट करतात ते आपण आज पूर्णतः बघितलेलं आहे. थँक्यू.